नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स. देवगडमध्ये राणे ठाकरेंचे कार्यकर्ते भिडले, कार्यकर्त्यांमध्ये झाली शाब्दिक बाचाबाची. पनवेलमधील इंडिया बुल्स महागृहनिर्माण प्रकल्पात रहिवाशांचे आंदोलन, पाण्यासह इतर सुविधांसाठी करण्यात आले आंदोलन. रत्नागिरी जिल्हा रुग्णालय सुसज्ज ठेवा, राज्यातील मृत्यूसत्राच्या पार्श्वभूमीवर मनसेची मागणी, जिल्हा शल्यचिकित्सकांची घेतली भेट. आणि नरेंद्राचार्य महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त पायी दिंडी, वसुंधरा दिंडीचे 14 ऑक्टोबर रोजी खेडमध्ये आगमन. वसुंधरा दिंडी आणि पादुकांच्या स्वागतासाठी खेड सज्ज. पाहुयात सविस्तर वृत्त. देवगडमध्ये भाजप आमदार नितेश राणे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. देवगड रुग्णालयाच्या सुविधांवरून दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली. या शाब्दिक चकमकीचं रूपांतर काही वेळानं झटापटीत झालं. भाजप कार्यकर्ते आणि उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. तसेच दोन्ही गटचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर देखील धावून गेले. पोलिसांनी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना आवरले. गाड़ी घेऊन जाऊया बाजू गाडी रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील कोन गावालगत इंडिया बुल्स या इमारत बांधकाम करणाऱ्या कंपनीच्या महागृहनिर्माण प्रकल्पातील नागरिकांनी पिण्याचे पाणी अपुरे मिळत असल्यानं दिवसाला 50हून अधिक टँकर पाणी खरेदी करावे लागत असल्यामुळे इमारतीच्या आवारात आंदोलन केले. येथील रहिवाशांनी विकासक कंपनीविरोधात घोषणाबाजी करून विकासकाने आश्वासन देऊनही त्याचं पालन न केल्यामुळे क्लब हाऊस, स्विमिंग पूल यांसारख्या इतर सुविधा न दिल्याचा आरोप करत रहिवाशांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना इंडिया बुल्स कंपनीच्या सोसायटीच्या आवाराची देखभाल करणाऱ्या अधिकाऱ्यांनी हे सर्व आरोप चुकीचे असल्याचा दावा केलाय. इंडिया बुल्स या नावाने आम्ही पेन्शनर लोक या ठिकाणी एक सुखी आणि शांत जीवन जगण्यासाठी राहायला आलोत, परंतु नाव मोठं आणि लक्षण खोटं असंच दिसायला लागलं. मूळ प्रश्न पाणी हे जीवन आहे आणि त्या शांत जीवनामधली आमची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे पाणी हे अत्यंत अनुपलब्ध झालेलं आहे. चांगलं फ्रेश ड्रिंकिंग वॉटर तर सोडा, आज टँकरनी पाणी पुरवठा केला जातो आहे आणि लहान लहान मुलं फिरत असताना वॉकिंग टाईममध्ये संध्याकाळी 7 ते 11 या वेळेमध्ये मोठे मोठे अवजड टँकर येतात आणि एक भीतीदायक वातावरण निर्माण होतं. जिथे की आल्हाददायकता हवी तिथे एक भय असलेलं वातावरण निर्माण होत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोसायटी वाल्यांना या गोष्टींचा खूप मोठा फायनान्शियल लॉस होत आहे, आर्थिक बोजा. आम्हा एक पेन्शनर लोकांना एक विशिष्ट फायनान्शियल बजेट असतं आणि हाऊसिंग चार्जेस जर आमचे मेंटेनन्स चार्जेस वाढले तर आम्ही याची भरपाई करायची कुठून? आणि प्रिन्सिपल ओनरने आम्हाला ज्या मोठ्या मोठ्या स्वप्न दाखवली ती पूर्ण भूल आणि थापामध्ये परिवर्तित होत आहे आणि नवीन प्रोजेक्टमध्ये आमिष लोकांना दाखवून तिकडे लोकांना परावर्तित केलं जात आहे. याला आमचा सक्त विरोध आहे. एक्झिस्टिंग बिल्डिंगचे प्रथम सर्व प्रश्न दूर करा आणि नव्यांच्या वाटी द्या. आम्ही या विरुद्ध सर्वजण एक मताने आणि एक विचाराने सामील झालेलो आहोत आणि आम्ही सर्व सिनियर सिटीजन सुद्धा एका हाकेला पाठिंबा देऊन सर्वांना एक करण्याचं, एकजुटीनं एक आवाज उठवण्याचं
आव्हान सर्वांना करत आहे। इंडिया बुल्स पूरा सपोर्ट कर रहा है। इंडिया बुल्स ने अकाउंट्स भी दिया हुआ है, सबमिट किया हुआ है, ताकि वो क्लोजर करके सारे कमेटी वगैरह क्लोजर करके हमको दे दे और हम सामने सामने बैठे और जो लेन देन है वो खत्म करे। अगर हमारे पे बनता है, उन पे बनता है, जो भी है वो खत्म करे। लेकिन अभी तक कितना 18 से 19 महीना हो गया, फरवरी 2022 को अकाउंट सबमिट किया हुआ है, अभी तक उसका कुछ ये नहीं है, रिस्पॉन्स नहीं है। और मेंटेनेंस के लिए भी हम बोल रहे हैं, आप बताओ, अगर आप कुछ एक कंपनी चला रहे हो, आपके पास अगर पैसा नहीं आ रहा है तो आप कैसे उनको सर्विस दोगे? 1 महीना, 2 महीना, 3 महीना, 4 महीना। बट अगर 2018-19 से अगर बाकी है तो फिर आप उनको कैसे ये करोगे, बताओ। अलिबाग तालुक्यातील कुरुळ गावालगत असलेल्या खाडीलगत कोकण बार्ज प्रायव्हेट लिमिटेड ही जहाज बांधणीची कंपनी आहे। या कंपनीमध्ये मोठी जहाजे बनतात। सध्या कंपनी खाडीच्या क्षमतेपेक्षा मोठी जहाजे खाडीतून आणत आहे। कंपनीने ग्रामस्थांना विश्वासात न घेता अवैधरित्या खाडीमध्ये मँग्रोव्हची मोठ्या प्रमाणात तोड करून कुरुळ खाडीतील सुमारे 1500 ब्रास वाळू मिश्रित रेतीचं उत्खनन केल्याचं ग्रामस्थांना निदर्शनास आलंय। या वाळू मिश्रित रेतीमध्ये तिसऱ्या आणि कालवे यांचे नैसर्गिकरित्या उत्पादन होते। जर असेच उत्खनन चालू राहिले तर कुरुळ गावातील आणि परिसरातील सुमारे 200हून अधिक कुटुंबांवर उपासमारीची वेळ येईल। या कंपनी विरोधात आता स्थानिक महिला आक्रमक झाल्या असून या महिलांनी कंपनीवर कारवाईची मागणी केली आहे, अन्यथा उपोषण करण्याचा इशारा देखील दिलाय। या सर्व महिला आज आमच्या कुरुळ गावातील महिला ग्रामस्थ इथे तहसीलदार आणि कलेक्टर ऑफिसला कुरुळ खाडीचं अवैधरित्या खोदकाम चालू आहे त्या संदर्भात निवेदन देण्यासाठी आलेले आहेत। कुरुळ खाडीलगत कोकण बार्ज कंपनी आहे व त्यांनी ग्रामस्थांना किंवा ग्रामपंचायत किंवा कुठल्याही शासन विभागाला विश्वासात न घेता अवैधरित्या खोदकाम केलं आहे। त्या संदर्भात आज हे ते खोदकाम थांबवावं आणि पुन्हा भविष्यात असं कोणतंही खोदकाम करू नये यासाठी या सर्व महिला, कुरुळ गावातील महिला व आम्ही सर्व ग्रामस्थ इथं आलेलो आहोत। कुरुळ खाडीमधून मिळणाऱ्या शिवळ्या व तिसऱ्या याच्यावरच कुरुळ गावातील 200हून अधिक महिलांचा उदरनिर्वाह तसंच रोजगार आहे। जर कोकण बार्ज कंपनीने वेळोवेळी अशी जर खोदकामे केली तर कुरुळ गावामधील तिसऱ्या आणि शिवळ्या कायमच्या नष्ट होऊन आमच्यावर उपासमारीची वेळ येईल। तर तशी वेळ शासनाला आमची विनंती आहे, तशी वेळ आमच्यावर येऊ नये। आपण आता याच्यामध्ये आम्हाला ग्रामस्थांना सहकार्य करावं व आम्हाला योग्य तो न्याय द्यावा हीच आपल्याकडे विनंती। की ग्रामपंचायतीच्या वतीने आम्ही जो पत्रव्यवहार केला त्यात त्यांच्या इथे हे खाडी खोदकाम करण्यासाठी काय कागदपत्र आहेत तुमच्या इथे याची मागणी केली, परंतु ती मागणी जी केलेली त्यानुसार त्यांनी कोणतेही कागदपत्र, ज्यावेळी तिथे पंचनामा झाला त्यावेळी त्यांनी कोणतेही कागदपत्र सरपंच व त्या ठिकाणचे जे ग्रामस्थ उपस्थित होते यांना दाखवली नाही। म्हणजे हे जे चालू असलेलं काम हे जिल्हा प्रशासन यांच्या निदर्शनास आम्ही आणून देण्यासाठी आज या ठिकाणी निवेदन देतो। का हे जे काम आहे हे जर ते कागदपत्र सादर करत नसतील तर हे अवैधरित्या चालू आहे यावरून निष्पन्न होते। हे अवैधरित्या चालू आहे की त्यांनी कोणती परवानगी घेतलेली आहे याबाबत निवेदन देऊन जो काय पत्रव्यवहार आहे, जे काय त्यांचे इथं कागदपत्र आहेत किंवा नाहीत याचा खुलासा माननीय तहसीलदार साहेब व माननीय उपविभागीय अधिकारी यांनी सर्व ग्रामस्थांना करावा। हे खाडी संदर्भात आम्ही आलेलो आहोत। आमचं रोजगार त्याच्यावरच आहे, आज किती वर्ष त्याच्यावरच आहे आणि ते जर रोजगार बंद केलं तर आम्ही उपासमार करू, कारण आमचं सर्वांचं त्याच्यावरच आहे। जे कंपनीकडे आम्ही कागदपत्र मागितली ती कंपनीने आम्हाला अद्यापपर्यंत दिलेली नाही आहे आणि या ज्या बायका आहेत त्यांचा सगळा उदरनिर्वाह आहे तो त्या खाडीवर डिपेंड आहे। जर ते खाडी खोदली तर असा प्रॉब्लेम येईल की यांच्यावर उपासमारीची वेळ येईल। तर उरणमधील धुतुम महसूल हद्दीतील रांजणपाडा रेल्वे स्टेशन येथे रेल्वेशी संबंधित विकास कामात प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य द्यावे, प्रकल्पग्रस्तांना रोजगार उपलब्ध व्हावा या प्रमुख मागणीसाठी आणि रेल्वे प्रशासन, सिडको प्रशासन तसेच ठेकेदार यांच्या मनमानी आणि हुकुमशाही कारभाराचा निषेध करण्यासाठी शेमटीखार शेतकरी श्रमिक कल्याणकारी सामाजिक संस्था आणि ग्रामस्थ मंडळ धुतुमच्या वतीने सोमवारी 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून आमरण उपोषण सुरू करण्यात आला। यावेळी उपस्थित शेमटीखार शेतकरी श्रमिक कल्याणकारी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विनोद ठाकूर यांनी प्रकल्पग्रस्त महिला पार्वती पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। मला समजलं यांनी सरपंचांनी 7 माणसं तिथं कामाला नेऊन लावल्यात। मी 6 वाजताना पोऱ्याला घेतला आणि मी गेलो त्याच्या घरी, तर बस बसन आणि मी बसायला नाही, मी आलो तिने माणसं बिन शेतवाली माणसं नेऊन लावल्यात
माझ्या एक तरी मुलाला लाव 3.5 एकर जमीन गेले. माझे दोही फरक आम्हाला नाही. मी कोल्यांचा धंदा करते. माझी परिस्थिती आहे. तर मला जमिनीशी घेणं देणं नाही. चहा घेणं जा हे शब्द मला वापरला. मी तुझ्या इथे चहा पिवायला आलो नाही. मी तुला 10 कप चहा ठेवतोय ना तुला 5 लागला तर हे शब्द बोललो ना. मी रागाशी घरी आलो. तो मला घेणं देणंच नाही असं त्यांनी सांगला. मग मी बोललो मी तू जावा काय ना मी रेल्वे स्टेशनला येणार. माझी जमीन गेली हक्काची ना. मी हक्काचं नाही मिळवायला येणार तिथे. त्याला हे शब्द मी वापरलाय. हे बघा पहिल्यांदा मी सांगतो या रेल्वे स्टेशनमध्ये जी भरती झालेली आहे ती आम्हाला शेतकऱ्यांना विचारले गेलेलं नाही. त्याची मुलं आम्ही आज अमरण उपोषणाचा पवित्रा घेतला आहे आणि हा पवित्रा जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत राहणार आहे. ओके, आपल्या नेमक्या मागण्या काय आहेत? आमच्या 2-3 छोट्याशा मागण्या आहेत. आम्हाला या नोकर भरतीमध्ये समाविष्ट करून घ्यावं आणि जी नोकर भरती येईल ती आम्हाला शेतकऱ्यांना विचारून झाली पाहिजे. बरं, जी काही रिक्वायरमेंट असेल तुमची ती आम्हाला विचारण्यात करूनच झाली पाहिजे. हे बघा त्यांचे ते ठेकेदार आहेत हे एकदम नकारार्थी उत्तर देतात आणि त्यांचा आम्हाला काही सपोर्ट नाही आहे. फक्त हे रेल्वेवाले 2-3 रेल्वेचे अधिकारी आले होते ते फक्त आश्वासन दिलं आहे. पण आम्ही आश्वासनाला बली न पडता आमचा जो ठेका आहे की आम्ही अमरण उपोषण करणार हे 100% ठरलेलं आहे. जोपर्यंत मागण्या मान्य नाही होत तोपर्यंत आम्ही उपोषण चालूच राहणार. गेल्या काही दिवसात राज्यभरातील शासकीय रुग्णालयात घडलेल्या मृत्यूसत्राच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहर मनसे पदाधिकाऱ्यांतर्फे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संघमित्रा फुले यांची भेट घेण्यात आली. यावेळी रुग्णालयात औषधांचा पुरेसा साठा, जिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या चर्चेत कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी नियुक्ती होणे गरजेचे असल्याची बाब निदर्शनास आली. राज्यभरात घडलेल्या घटनांची पुनरावृत्ती रत्नागिरीत होऊ नये यासाठी जिल्हा रुग्णालय प्रशासनानं सर्व सुसज्जता राखावी अशी मागणी मनसेकडून निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच मनसे शहर अध्यक्ष अद्वैत कुलकर्णी यांनी पक्षाकडून रुग्णालय प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य असेल असं आश्वासित केलंय. यावेळी मनसे शहर अध्यक्ष अद्वैत कुलकर्णी, उपशहर अध्यक्ष गौरव चव्हाण, महिला उपशहर अध्यक्ष शिल्पाताई कुंभार, मनसे विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष तेजस साळवी, विभाग अध्यक्ष दिलीप नागवेकर, विभाग अध्यक्ष सर्वेश जाधव, विभाग अध्यक्ष विजया भाटकर, उपविभाग अध्यक्ष ऋषिकेश रसाळ, शाखाध्यक्ष साहिलवीर अनंत शिंदे, यश डोंगरे आदी महाराष्ट्र सैनिक पदाधिकारी उपस्थित होते. आज रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटल येथे आम्ही आलोय. एकंदरीत राज्यात जी परिस्थिती आहे ओव्हरऑल सिव्हिल हॉस्पिटलची किंवा हॉस्पिटलची जिथे डेथ रेट हा वाढत चाललेला आहे त्याच्या अनुषंगाने रत्नागिरीत योग्य ती खबरदारी घेण्यात यावी यासाठी आम्ही आज सिव्हिल सर्जन संघमित्रा फुले मॅडमची आज आम्ही भेट घेतली आणि ओव्हरऑल रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलची काय परिस्थिती आहे याची आम्ही माहिती घेतली. तर आम्हाला जी माहिती मिळाली आहे त्या माहितीप्रमाणे औषध साठा 1.5 महिन्यापर्यंतच पुरणार होता, पण त्यांना आता औषध साठ्यासाठी औषधं खरेदी करण्यासाठी पैसे उपलब्ध सरकारकडनं करण्यात आलेले आहेत आणि ते पैसे त्यांना लवकरच मिळतील. पण जी रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जी पदं भरायची आहेत, जी पदं रिक्त आहेत ती लवकरात लवकर भरली गेली पाहिजेत अशी आम्ही त्यांच्याकडे आज मागणी केली होती. पण आम्हाला असं कळतंय की 2021ला जी परीक्षा घेण्यात आली त्या परीक्षेनंतर सिव्हिल भरती किंवा जी डॉक्टरांची भरती करायची होती ती भरती करण्यात आलेली नाही. तर ती भरती लवकरात लवकर केली जावी आणि जे येणारे पेशंट्स आहेत त्या पेशंट्सची योग्य ती काळजी घेतली जावी. या संदर्भात आज आम्ही त्यांना एक पत्रक दिलेलं आहे. आमची सरकारला एक विनंती अशी आहे की सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जी रिक्त पदं आहेत ती लवकरात लवकर भरा. नागरिकांना होणारा त्रास हा कसा कमी करता येईल याची काळजी घ्या आणि जी कळवा, नांदेड किंवा आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये जी परिस्थिती झाली ती परिस्थिती रत्नागिरीत उद्भवणार नाही याची काळजी सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे. आणि त्यांना जे काही सहकार्य आमच्याकडनं करायचं होतं ते आम्ही करायचा प्रयत्न केलाय. अजून काही अपेक्षा त्यांच्याकडे असतील तर आम्ही त्यांना भेटू आणि वारंवार जे नागरिकांचे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. 9 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर या दरम्यान टपाल सप्ताह दिवस साजरा करण्यात येणार आहे. त्याची सुरुवात रायगड जिल्ह्यातील पनवेलमध्ये कालपासून झाली आहे. या सप्ताहाअंतर्गत भारतीय पोस्ट विभागाच्या माध्यमातून विविध सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत. 10 ऑक्टोबरला विविध गावागावात पोस्ट विभागाच्या माध्यमातून चौपालचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामध्ये पोस्टाच्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे.
11 ऑक्टोबरला डाक तिकिटांचे प्रमोशन करण्यात येणार आहे आणि त्याच दिवशी विशेष कव्हर रिलीज करण्यात येणार असून कोर्ले गावाच्या पोर्तुगीज भाषेत ते कव्हर असणार आहे. 12 ऑक्टोबरला स्पीड पोस्ट आणि इतर सेवा लोकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. त्याचप्रमाणे 13 ऑक्टोबरला अंत्योदय दिवस साजरा करण्यात येणार असून दुर्गम भागात वित्तीय सेवा यांबद्दल माहिती देण्यात येणार आहे. दिवस आम्ही साजरा करतोय. त्यानुसार लहान लहान गावांमध्ये आम्ही डाक चौपाल ऑर्गनाईज करतोय. त्यामध्ये वेगवेगळ्या पोस्टाची योजना आणि आर्थिक इन्क्लुजनच्या दृष्टिकोनातून लोकांपर्यंत कुठल्या आम्ही फायनान्शियल लिटरसीच्या अनुषंगाने त्यांना माहिती कशी देऊ शकतो याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. 11 ऑक्टोबरला फिलॅटली डेमध्ये डाक तिकीट संग्रहाचा आम्ही हे करतोय, प्रमोशन करतोय आणि त्यामध्ये एक स्पेशल कव्हर आम्ही रिलीज करणार आहोत. कोर्लाई गावाची एक पोर्चुगीज भाषा आहे, त्याला नॉलिंग असं म्हणतात, त्या भाषेवरती एक स्पेशल कव्हर आम्ही 11 तारखेला रिलीज करतोय. 12 ऑक्टोबरला मेल आणि पार्सल दिवसमध्ये स्पीड पोस्ट आणि इतर मेल रिलेटेड सेवा आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि 13 ऑक्टोबरला अंत्योदय दिवस असा आम्ही तो साजरा करतोय. त्यामध्ये आधार कॅम्प्स हे ट्रायबल एरियामध्ये आम्ही मुख्यतः ऑर्गनाईज करतोय की ज्याद्वारे फायनान्शियल अवेअरनेस लोकांमध्ये निर्माण व्हावा आणि वेगवेगळ्या बचत योजना, इन्शुरन्स योजना या सर्व लोकांपर्यंत पोहोचण्यात याव्या यासाठी प्रयत्न करणार आहोत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने एसटी महामंडळाची विना वातानुकूलित शयनयान अर्थात स्लीपर बस सेवा सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू केली आहे. त्या अंतर्गत एकूण 6 बसेस उपलब्ध करण्यात आल्या असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मुंबई, बोरिवली, कोल्हापूर, लातूर या मार्गावर या एसटी बसेस धावणार आहेत. कुडाळ येथून सुटणाऱ्या एसटी शयनयान बसचे शनिवारी आमदार वैभव नाईक यांनी लोकार्पण करत स्वतः वैभव नाईक यांनी बसचे स्वारथ्य केले आहे. कुडाळ एसटी डेपोत बसची फेरी मारून त्यांनी बसमधील सोयी सुविधा देखील बघितल्यात. रत्नागिरी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सोमवारी 9 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं. या मेळाव्यात स्थानिक आणि मोठ्या शहरांमधील कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 5वी, 10वी, 12वी तसेच ITI उत्तीर्ण उमेदवारांनी मेळाव्यास उत्स्फूर्तपणे उपस्थिती दाखवली. यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील विविध कंपन्यातील प्रतिनिधी या ITI मधील मुलांची मुलाखत घेतली. त्यावेळी 18 कंपन्यांनी नोंदणी केली होती तसेच 115 मुलांनी नोंदणी केली होती. त्यातील 100 मुले उपस्थित होती अशी माहिती मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्राद्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार SG कोतवडेकर यांनी दिली आहे. आज आम्ही ITI मुलं जी पास होतात त्याच्यानंतर शिकाऊ उमेदवारी जी असते विविध कंपनीच्या आस्थापने त्यामध्ये आपण आज हा शिकाऊ उमेदवारी मेळावा आयोजित केलेला आहे. या शिकाऊ उमेदवारी मेळाव्याला रत्नागिरी आणि रत्नागिरी परिसरातील 18 कंपन्यांनी आपल्याकडे रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि 125 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. त्यापैकी 100 विद्यार्थी आपल्याकडे हजर आहेत आणि एकूण 18 पैकी एकूण 11 कंपन्या आपल्याकडे विविध ट्रेडसाठी शिकाऊ उमेदवारीसाठी आलेल्या आहेत आणि आपल्याला प्रत्येक ट्रेडप्रमाणे प्रत्येक कंपनीप्रमाणे त्यांच्या आता इंटरव्ह्यू ते चालू आहे. त्यानंतर ते त्यांचं सिलेक्शन करतील. सिलेक्शन केल्यानंतर कंपनीमध्ये गेल्यानंतर त्यांना अपॉइंटमेंट लेटर देतील आणि त्यानंतर पुन्हा पण त्यांचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी होणार आहे. रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी येथील मच्छीमार नौकेच्या जाळ्यात तब्बल 300 किलो वजनाचे समुद्री कासव सापडले. जाळ्यात सापडलेल्या समुद्री कासवाला नौकेवरील तरुणांनी जीवदान देत पुन्हा समुद्रात सोडले. काळबादेवी येथील संदेश मयेकर यांची मासेमारी नौका आहे. संदेश मयेकर त्यांचे सहकारी रुपेश मयेकर, गणेश मयेकर यांच्यासोबत मासेमारी करता समुद्रात गेले होते. मासेमारी डौल पाण्यात सोडल्यानंतर या डोलीत मासळीसह एक मोठे समुद्री कासव देखील सापडले. हे कासव तब्बल 300 किलो वजनाचे होते. या कासवाला बोटीवर घेतल्यानंतर बोटीवरील तरुणांनी या कासवाची मासेमारी जाळ्यातून सुटका केली आणि यानंतर या कासवाला पुन्हा समुद्रात सोडण्यात आलं. या घटनेचा पूर्ण व्हिडिओ या तरुणांनी चित्रित केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच तरुणांच्या कामगिरीचं कौतुक करण्यात येत आहे.
अनंत श्री विभूषित जगद्गुरू श्री रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्य महाराज रामानंदाचार्य पीठ नाणीसधाम आणि उत्तराधिकारी परमपूज्य कानिफनाथ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने 9 ऑक्टोबर रोजी खेड तालुक्यातील खवटी गावामध्ये वसुंधरा पायी दिंडीवारी आणि जगद्गुरू श्रींच्या पादुका आगमनानिमित्त ग्राम स्वच्छता अभियान, मंदिर परिसर, अंगणवाडी परिसर स्वच्छता करण्यात आली। या कार्यक्रमासाठी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानचे डेप्युटी सीईओ विवेक कांबळे आणि माजी सीईओ विनोद भागवत, रत्नागिरी जिल्हा सेवा निरीक्षक नार्वेकर, नाणीसधाम मुख्यपीठ धर्मक्षेत्र सेवा प्रमुख दत्तात्रय मोरे, नाणीसधाम प्रवचनकार आणि संग्राम सेना प्रशिक्षक विलास वेंद्रे आणि खवटी ग्रामपंचायत सरपंच दळवी मॅडम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून ग्राम स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली। या कार्यक्रमासाठी वसुंधरा पायी दिंडी सेवा प्रमुख दगडू नेवरे, तालुका सेवाध्यक्ष चंद्रकांत येंद्रे, मंडणगड तालुका सेवाध्यक्ष राजेश पाडावे, खेड तालुका महिला सेवाध्यक्षा मनस्वी भरणे, माजी तालुका सेवाध्यक्षा सौ यादव, मंडणगड महिला सेवाध्यक्षा सौ जाधव, पायी दिंडी संग्राम सेना सेवा प्रमुख भाऊ भोसले, महाडिक आणि गावातील सुनील दळवी, अनंत दळवी, मंदिर पुजारी गणेश जंगम आणि ग्रामस्थ तसेच स्वस्वरूप संप्रदायातील पदाधिकारी, गुरुबंधू, गुरुभगिनी ग्राम स्वच्छता अभियानासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते। 14 ऑक्टोबर रोजी सायंकाळी रत्नागिरी जिल्हा प्रवेशद्वार कशेडी खवटी येथे वसुंधरा पायी दिंडी वारी आणि जगद्गुरू श्रींच्या सिद्ध पादुकांचे आगमन होणार आहे। दिनांक 15 ऑक्टोबर रोजी सकाळी काकड आरतीने सुरुवात होऊन सकाळी 7 वाजता खवटी येथून प्रस्थान होणार आहे। तरी भाविकांनी जगद्गुरू श्रींच्या पादुकांचा दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। दिवंगत कामगार नेते श्याम म्हात्रे यांच्या जयंतीनिमित्त पनवेलमध्ये आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आम्ही मराठी या पोवाडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। पोवाडा कार्यक्रमातून शिवशाहीर रायगड भूषण वैभव घरत यांनी छत्रपती शिवाजी महाराजचे लोकनेते दिवा पाटील आणि नंतर कामगार नेते श्याम म्हात्रे यांचे विचार आणि कार्याची माहिती आपल्या पोवाड्यातून सर्वांना दिली। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्याम म्हात्रे यांचे विचार आणि कार्याबद्दल आपले मनोगत व्यक्त करून शब्दरूपाने त्यांना आदरांजली वाहिली। शेवटी कामगार नेत्या श्रुती म्हात्रे यांनी कामगार नेते श्याम म्हात्रे यांच्या आठवणींना उजाळा देत आपल्या जीवनातील विविध आठवणी सांगितल्या। यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील, उद्योजक जयम म्हात्रे, स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील यांचे पुत्र अतुल पाटील, नगरसेवक गणेश पाटील, सुनील मोहोळ, जे.डी. तांडेल, शेतकरी, कामगार, प्रकल्पग्रस्त आणि विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक संघटनांचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। किल्ला बांधणार रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील सुतारवाडी गीताबाग येथे सेल्फी विथ गौरी या स्पर्धेतील विजेत्या महिलांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे तसेच महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा उमाताई मुंडे यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला। सेल्फी विथ गौरी या उपक्रमात स्त्रीगुण हत्या, हुंडाबळी, महिलांवर होणारे अत्याचार असे विविध विषय मांडण्यात आले होते। महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने, आमच्या महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने दादांच्या नेतृत्वाखाली माझ्या तमाम महाराष्ट्रातील महिला भगिनींच्यासाठी विशेष करून गणरायाचं आगमन झाल्याच्या नंतर फार उत्स्फूर्तपणाने गणरायाचं स्वागत करण्यासाठी तमाम महिला वर्ग आतुरलेला असतो। अशा वेळेला सेल्फी विथ द गौरी आणि गौराईचं आगमन होणं, गौराईचं पूजन होणं प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला वर्षभरातला अत्यंत आनंदाचा, सौभाग्याचा क्षण त्या ठिकाणी असतो। अशा वेळेला सेल्फी विथ द गौरी हा एक आगळावेगळा उपक्रम महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी देण्यात आला। प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक शहरामध्ये स्वतंत्रपणे राबवण्यात आला। आमच्या जिल्ह्याच्या अध्यक्षा उमाताई मुंडे, माझ्या प्रत्येक तालुक्यातील महिला अध्यक्ष, शहरातील अध्यक्ष यांनी खूप मेहनत घेतली आणि त्यांच्या मेहनतीला उत्तम प्रतिसाद सहभागी होणाऱ्या तमाम महिला वर्गाने दिला। त्याचा आज आपल्याला प्रात्यक्षिक या ठिकाणी पाहायला मिळतंय। मला या गोष्टीचा खचितच आनंद आहे की खेड्यापाड्यातल्या, निम्न शहरातल्या महिलांच्याकडे गुणवत्ता कमालीची आहे, भक्तिभाव आहेच, पण आता आपण अनेक माझ्या भगिनींची मनोगत या ठिकाणी व्यक्त केली। थीम दिली होती स्त्री गुण हत्येच्या बाबतीमध्ये।
त्यामुळे त्या सर्व भगिनींनी जे मनोगत व्यक्त केले ते मनोगत या देशाच्या भवितव्याच्या उभारणीसाठी, पुरोगामी विचार असलेल्या महाराष्ट्राच्या अधिक गतिमान करण्यासाठी या समस्त महिला भगिनींचे आत्ताचे विचार, ज्यांना ज्यांना पारितोषिक मिळेल त्यांचे विचार अत्यंत महनीय आहेत आणि मला विश्वास आहे की त्यांनी दिलेल्या विचाराच्या माध्यमातून पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा असे वेगवेगळे उपक्रम आमच्या मार्फत दिले जातील. यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.